स्पीकर महत्वाची बातमी, शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची अपेक्षा आहे। शरद पवारांना उद्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणनीती ठरेल। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार, ही माहितीही सूत्रांनी दिली आहे। उद्या शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याचं कळतंय। शरद पवार हे राज्यसभेवर जावे यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवार साहेब राज्यसभेवरती यावेत असं तुम्ही वारंवार बोलून दाखवलेलं आहे। पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केला याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय आहे। अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्र बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही। परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील। तशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ। बाहेर चर्चा काय होतात, प्रत्येक पक्ष आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे याच्या संदर्भात निश्चितपणाने प्रयत्न करतो, परंतु आम्ही सगळेजण एकमताने एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। अजून महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही। कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल। प्रदेशाध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला एक जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेशाध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। कदाचित आज या संदर्भातल्या काही चर्चा करून या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो।